12 वाजता लॉग इन केला होता. 2 वेळा रेनकोट काढला आहे, 2 वेळा रेनकोट घेतला आहे, कारण पाऊसच असा विचित्र आहे, मध्येच येतो आहे मध्येच जातो आहे. आतापर्यंत आपल्या 2 ऑर्डर झाल्या आहेत आणि दोन्ही ऑर्डर, पहिली ऑर्डर लागली कळंबोली मॅग्नेट टू डायरेक्ट खांदा कॉलनी आणि दुसरी लागली महाराष्ट्र लंच टू खांदा कॉलनी. टाईम होतो आहे 1:16. बरेच जणांचं म्हणणं आहे की आज ऑर्डर जास्त लागत नाही आहे. तर ठीक आहे, इथे रेंज सर्च पनवेलमध्ये रेंज सर्च चालू आहे. कामोठ्यामध्ये पण रेंज सर्च चालू आहे. ठीक आहे. कामोठे, खारघर आणि पनवेल. कामोठे, खारघर, पनवेल 3 ठिकाणी रेंज सर्च चालू आहे. पनवेल गेला सांगायला. चला बघूया आज काय होतं आहे. फायनली टायर चेंज करतो आहे. इथे माझे टायर भेटले आहे. किती वेळा पंक्चर काढणार आहे, माहिती का आता मला खरंच काढतो आहे. 1800 रुपयाला भेटला. एका ठिकाणी 2000ला सांगत होतं प्राईस, पण 1800मध्ये भेटला. चल फटाफट ऑफलाईन केले. रेंज गेली यार. सॉरी नो कनेक्शन. याला काय झाला. रिस्टार्ट करून बघतो मोबाईलला. ऑर्डर लागला होता. रेस्टॉरंटचं नाव आहे रुपाली किचन. अरे टायर कसं दिसतं ना, त्या टायरमध्ये त्या ऑर्डर टाकतो पॅकेज. चला कळंबोलीची ऑर्डर लागेल. पाठीमागे ढग बघत आहे ना, ऊन लागतो यार कडक. म्हणजे असं गरम गरम हवा आणि असं ऊन लागतं. पाऊस वाटतच नाही. 2 वाजले बरोबर आणि ही 4थी ऑर्डर आहे. आणि मी आता आहे कळंबोली मॅग्नी. संध्याकाळ होत्या लोकांना बोललेला. शोरमावाला आहे ठीक आहे. आणि याची मला ऑर्डर लागली आहे. याची ऑर्डर लागली आहे. हे बघा इथे. आता इथे हेल्प सेंटरमध्ये जातो. लाईव्ह ऑर्डर हेल्प. लोडिंग 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 लोडिंग. कॅन नॉट डिलिव्हर. नको. रेस्टॉरंट डिले ऑर्डर नको. हे पण नको. आउट ऑफ स्टॉक. रिच सपोर्ट. कॉल बॅक. कन्फर्म. काय फालतू माणसं आहेत रे तुझ्या आईला. मस्त 90 रुपयाची ऑर्डर होती. काय माहिती काय होतं आता. तर एजंट फाइंड होईल तो रिक्वेस्ट करेल. तर आपली ऑर्डर झाली आहे कॅन्सल. इनकम्प्लीट. कॅन्सलेशन बिफोर पिकअप. मला न काय करता 25 रुपये भेटले. अच्छा अच्छा. मी जातो आता खारघरला. म्हणजे थांबून उपयोग नाही. आज संकष्टी आणि मोहरम आहे ना, तर त्याच्यामुळे वाटते सगळ्यांचा उपवास आहे. ऑर्डरच लागत नाही आहेत. लिटरली 4 तास झाले. 4 तासामध्ये 4 ऑर्डर. 2 ऑर्डर माझ्या कॅन्सल झाल्या. 1 ऑर्डर आउट ऑफ स्टॉक होता आणि 1 तर रेस्टॉरंटच बंद होता. त्या दोन्ही ऑर्डर तर कंप्लीट झाल्या असत्या तर आरामात 200 रुपयाची अर्निंग झाली असती. बट ठीक आहे, काय करू शकतो. काहीच नाही. 1 ऑर्डर लागली आहे चाटविच. ती पण ती ऑर्डर बनायला 6 मिनटं दाखवत आहे. 25 रुपयाची ऑर्डर आहे. हाय राम, आज कैसा दिन जाएगा रे. आता जाऊन आहे ना कुठेतरी आपले ऑर्डर्स बऱ्यापैकी झालेत. म्हणजे मी तुम्हाला टाईम सांगितला ना, तर 3:30 वाजल्यापासून 1 2 3 4 5 ऑर्डर झालेत. 3:30 वाजल्यापासून. हे बघा, विजिबल होते की नाही माहीत नाही, पण मोस्ट प्रॉब्ली विजिबल नाही होणार कारण याचा फोकस लेंथ 1.5 मीटरच्या आसपास आहे ना.
ह्या 2 ऑर्डरनी बाई पूर्ण वाट लावली. हे 2 ऑर्डर झाले नसते ना तर मजे ही मजे. 8 ऑर्डर झाले टोटल 494 आणि गाडी 50 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट बरोबर आहे. एव्हरीथिंग इज परफेक्ट. फक्त आपला इन्सेंटिव्ह असे झालं पाहिजे. इन्सेंटिव्ह किती आहे याचा? 17 ऑर्डरला 250. आणि स्पिनवरून एक काय भेटतं आहे ते बघा. नुसते वाउचर आहे बघा. मिंत्रा, परत ते स्कल कँडी, पेबल काय मिंत्रा. हा वाला चांगला होता बोट 500 ऑफ, पण हा मी यूजच नाही केला. पण जाऊ दे चला, एक्सपायर झाले. ग्रँड विनर्सला पब्लिकला टोस्टर बिस्टर भेटलेत. आपल्याला कधी भेटेल काय माहिती, पण गरज पण नाही, आपल्या घरी आहे ऑलरेडी. मग ज्यांना लागले त्यांना लागलेत. टाईम होतो आहे अरे यार 5:43 म्हणजे ऑलमोस्ट 6 वाजतात. आता तुम्ही जो व्ह्यू बघितला ना तो बेलापूर MGM हॉस्पिटलच्या इथला होता. आणि मी ऑफलाईन होऊ शकलो असतो, पण मी ऑफलाईन नाही गेलो. आणि ते बार्बेक्यू नेशनची ऑर्डर लागली आहे बेलापूरमधून. आईच्या गावात मला जायचं आहे उलवेला. आपला टार्गेट होईल ना. कसलं भयंकर काळोख केलं बघा. मी आता सध्या उलव्यामध्ये आहे आणि ते बॅक टू बॅक ऑर्डर लागतात उलव्यामध्ये. बेलापूरमधून एक ऑर्डर होती उलव्यामध्ये, ती डिलेवर केली. जिथे डिलेवरी केली त्याच बिल्डिंगमधून ऑर्डर लागली इथे कुठेतरी आसपास. आता इथून एक ऑर्डर लागली आहे पिझ्झा टाईम. रेंज सर चालू असतं तर मजा आली असती, पण ठीक आहे चला. जो भेटो उसी में खुशी मनाव. असं का दाखवतो यार. चला निघतो फटाफट. तर मित्रांनो मी आता सध्या उलव्यामध्ये आहे आणि मला भेटले आहेत कस्टमर. असा कस्टमर भेटला आहे की हा इगोस्टिक कस्टमर आहे, तर तो मान्य करायला तयारच नाही आहे. की तो म्हणजे कस्टमरचं म्हणणं असं आहे की मी बरोबर लोकेशन पाठवले, तू चुकीच्या लोकेशनवर गेला आहे. मला लोकेशन दाखवते इथली या समोरच्या बिल्डिंगची, पण मी प्लॉट नंबर बघितला तर याचा प्लॉट नंबर वेगळा आहे आणि याचा प्लॉट नंबर वेगळा आहे. हॅलो हाँ हाँ कस्टमर ये मैसेज का रिप्लाई और फ़ोन नहीं उठा रहे. कस्टमर का लोकेशन पे पिछले 15 मिनट से खड़ा हूँ. कस्टमर का लोकेशन मिल नहीं पा रहा है और जिस हिसाब से उन्होंने एड्रेस डाला है ना तो मैं बराबर उसी एड्रेस पे हूँ. क्या क्या जैसे कि मैं यहाँ से चेक कर पा रहा हूँ, आप कस्टमर की लोकेशन से संबंधित परेशानी फेस कर रहे हैं. हाँ क्या आपने सेक्शन में रॉन्ग से कस्टमर से नया लोकेशन दिखा ट्राई किया था सर? मैंने अपनी खुद की लोकेशन भेजी, मैंने उनको मैसेज भेजा, मैंने कॉल किया और कस्टमर मुझे ऊपर से बोल रहे हो कि मैंने लोकेशन बराबर डाला है, आप पागल हो. तो मैं बोला कि आप पागल वगैरह नहीं बोल सकते. तो अभी मुझे कस्टमर कॉल कर रहा है. देखो ठीक है सर, प्रोसेस के मुताबिक कस्टमर को 2 बार कॉल करने के लिए आप कॉल को सॉल्व कर सकते हो. ठीक है काय चाललंय यार फालतूगिरी. मैं फ़ोन कट करता हूँ. नेटवर्क के इशू की वजह से मुझे एप्लीकेशन दिख नहीं रहा. मैं एक बार चेक कर लेता हूँ. ठीक है, कॉल डिस्कनेक्ट के बाद. ओके. रिटर्न ऑर्डर वाजली. ओके ऑर्डर कॅन्सलेशन. हे काय चाललंय यार. पिझ्झा टाईम. चला जिथून ऑर्डर घेतली होती तिथे ऑर्डर आता रिटर्न जाईल. हे असे दलित बलदरी अशी लोक असतात ना, यांच्यावरती अक्षरशः मला राग येतो. पण काय आहे ना, कस्टमरची रिस्पेक्ट. भाई हे रिस्पेक्ट द्यायच्या लायकीचीच नाही आहेत. काही माझं लिटरली अर्धा तास खाल्लं आहे. समजू शकता, अर्धा तास फालतू एक नंबरचे. जाऊ दे आयला.
उल्वेवरून मारली कल्टी. कशी कल्टी मारली, का मारली ते फक्त माझंच मला माहिती. कारण उल्वेचं असं होतं की उल्वेमध्ये रेनसर चालू नव्हता, पण खारघर, पनवेल, कामोठे या तिन्ही ठिकाणी रेनसर चालू होतं. तर माझ्या मनामध्ये झालं असं की अरे यार आपण तिथे का थांबलो आहे. इन्सेंटिव्ह जसा तिथे अचीव झाला, मी केला एक छोटासा इतकुसा असं प्रकरण केला. प्रकरण काय केलं माहिती आहे का, डिटेलमध्ये सांगतो. ऑर्डर ॲक्सेप्ट केली, पण मला तिथं जायचं नव्हतं की तिथं डिनाय करायच्या बदली मी खारघरमध्ये येऊन डिनाय केली. बाईक इशू टाकला, डिनाय झाली. आणि जेव्हापासून खारघरमध्ये आलो आहे नुसते मल्टी ऑर्डर. आता मी 2 मल्टी ऑर्डर कंप्लीट केल्यात, म्हणजे 4 मल्टी ऑर्डर कंप्लीट केल्यात एका तासामध्ये. आणि आता गो टू होम लावलं आहे. बघू गो टू होमचं ऑर्डर लागते का नाही. लागेल, थोडंसं इथून हल्लो ना तर लागेल. आता सध्या सेक्टर 35मध्ये आहे मी. ब्लॉग खूप छोटा झाला असेल आय नो, पण ठीक आहे, चलत आहे. मित्रांनो, आपला शेवटचा ऑर्डर लागला आहे चायना बुक. माझ्या घराच्या आसपासच आहे. आणि ही ऑर्डर लागली आहे 60 + 20 60 70 80 रुपयाने ऑर्डर लागली आहे. 6 किलोमीटरची, 6-6.5 किलोमीटरच्या आसपास. पिशव्यानं घ्यायला विसरलो आईच्या गावात. तर पिशव्या इज इम्पॉर्टंट. जे 12 वाजेपर्यंत राईड करणारे डिलेवरी त्यांना तर मल्टी ऑर्डरच लागतील. ठीक आहे. गाडीचा मीटर दिसतोय 113.4 आहे. ठीक आहे. आणि मी पण आलो आहे बिल्डिंग खाली. आपली शेवटची ऑर्डर पण डिलेवर झाली आणि त्याच्यामध्ये रेंज सर्च पण इन्क्लूड झाला. आणि आत्ता बरोबर जसं ती ऑर्डर डिलेवर झाली आणि आता रेंज सर्च 35 रुपये, पण टायमिंग आहे 11:05. तर रेंज सर्च आहे चांगला, ठीक आहे. पण ओव्हरनाईट करायला कधी कधी विचार करावा लागतो. मला त्याला तर करू, काय टेन्शन नाही आहे. जिथे आपले दिवस स्किप होतील ना तिथे आपण दिवस रिकवर पण करू शकतो. ती पण एक आयडिया आहे. सो एनिवेज, आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आय होप तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्रयत्न करतो की डेली ब्लॉग्स टाकायचे होतात. मध्ये काय ना काय असं मूडवरती असतं सगळं. ठीक आहे, चला बाय बाय, टेक केअर.